तर हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. तर आजचं थंबनेल आणि टायटल बघून तुम्हाला कळूनच गेला असेल मित्रांनो की हा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर राहणार आहे असं. तर काही दिवसापूर्वी आम्ही मम्मीला घेऊन दवाखान्यात गेलो होतो. तर तिकडे डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुमच्या मम्मीची शुगर आता 450 आहे म्हणे. तर इथून मी 15 दिवसाच्या गोळ्या देतो म्हणे. इथून 15 दिवसानंतर एकदा येऊन वापस एकदा चेक करा म्हणे. शुगर जास्त झाली का कमी झाली ते आपण बघू म्हणे. तर आता मम्मीला दवाखान्यात घेऊन जायचं आहे मित्रांनो. तर हा व्हिडिओ शेवट लोक नक्की बघा. दवाखान्यात गेल्यानंतर काय होतं काय नाही हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मित्रांनो. तर चला आता बिना टाइम वाया घालता निघूया हॉस्पिटलकडे. तर फायनली मित्रांनो आपण हॉस्पिटलमध्ये आलोय. आता वरती जातो, वरती जाऊन कळण डॉक्टर काय म्हणता काय नाही. आणि तुम्ही जर का आपल्या चॅनलला नवीन असाल तर या व्हिडिओला लाईक करून घ्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर या व्हिडिओला शेवट नक्की बघा मित्रांनो. आता नंबर लावलेला आहे मित्रांनो. आता बसलोय आम्ही इथं आणि आपल्या प्राचीबाईला बी कंटाळा येत होता म्हणून ती पण गेम खेळत बसलेली. आता शेवटी 1 तासानंतर लागलाच आपला नंबर. आता बसलेलो डॉक्टरांच्या ऑफिसच्या बाहेर. सध्याला प्राचीबाईच्या हातामध्ये जोर नाही म्हणून दरवाजा उघडला जात नव्हता प्राचीकडून. फायनली उघडून गेला दरवाजा. तर मित्रांनो मम्मीला दाखवलंय डॉक्टरांकडे. डॉक्टर बोलले की पहिले 450 शुगर होते, आता 280 शुगर आहे, भरपूर प्रमाणे कमी झाली आहे असं सांगितलं डॉक्टरांनी. आता मम्मीचं दवाखाना झाला. आता मग निघालेलो आहे आपण प्राचीच्या हॉस्पिटलमध्ये. कारण प्राचीचे बी डॉक्टरांनी आजचीच तारीख सांगितली होती म्हणून लगेलग आम्ही प्राचीच्या चेकअपसाठी निघालो. फायनली मित्रांनो आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचलोय. आता बघू मध्ये गेल्यावर काय होतं काय नाही, डॉक्टर काय बोलता काय नाही. मम्मीला बघून तर असं वाटू राहिलं मम्मीला आमच्यापेक्षा घाई झालेली बाळ बघायची. आणि मागचा ब्लॉग तुम्ही बघितलं नसेल तर बघून घ्या मित्रांनो. कारण की इथं मी सकाळी नंबर लावून गेलो होतो. तर आता प्राची तेच विचारते आम्ही सकाळी नंबर लावलेला होता, आमचा नंबर कधी येईन असं. बरं तरी मित्रांनो मी सकाळीच नंबर लावून गेलो होतो. बघू शकताय तुम्ही भरपूर गर्दी आज. तर मित्रांनो प्राचीला हॉस्पिटलमध्ये दाखवून दिलं. डॉक्टर बोलले की बाळाची वाढ वगैरे खूप छान आहे म्हणे, बाळ एकदम सुरक्षित आहे. तर मग तिथून काय आपण निघालो. आता आपण डायरेक्ट चाललोय श्री स्वामी समर्थ मंदिर मध्ये. फायनली मित्रांनो पोहोचलोय आपण श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये. श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतले मित्रांनो आणि निघालो घराकडं. तर आजचा व्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असताल तर या व्हिडिओला लाईक करून घ्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये.